साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक 0% डाऊन पेमेंट 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। राहुरी येथील तहसीलदार नामदेव पाटील हे राहुरी इथे रुजू झाल्यापासून तालुक्यामध्ये दिवसाढवळ्या बेसुमार वाळू तस्करी सुरू झाली आहे। तालुक्यातील करजगाव इथे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आणि वाळू वाहतूक करणारे 3 डंपर पकडून महसूल प्रशासनाच्या ताब्यात देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे। राहुरी तालुक्यातील करजगाव आणि लाख इथे प्रवरा नदी पात्रामधनं शासकीय डेपोच्या नावाखाली बोटीच्या साह्यानं मोठ्या प्रमाणावरती वाळू उत्खनन सुरू आहे। काही डंपरमधनं अवैध वाळू डेपोवरती खाली न करता परस्पर बेकायदेशीर विक्री केली जाते। ग्रामस्थांनी याबाबत तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे, मात्र तहसीलदार यांनी वाळू तस्करांना पाठीशी घालण्यासाठी त्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाहीये आणि परिणामी संतप्त झालेल्या करजगाव येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली। अवैधपणे सुरू असलेल्या वाळू उपसा करून वाहतूक करणारे तसेच डेपोकडे न जाता परस्पर विक्रीसाठी जात असताना 3 डंपर पकडून महसूल प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आलेत। यावेळी 2 रिकामे डंपर आणि 1 वाळू न भरलेला डंपर डेपोकडे न जाता परस्पर विक्रीसाठी जात असताना ग्रामस्थांनी पकडलाय। यावेळी ग्रामस्थ आणि पंचांनी एका डंपर चालकाकडे विचारणा केली असता 1 डंपर डेपोकडे न जाता परस्पर ब्राह्मणगाव भांड शिवारामध्ये खाली केल्याचं त्यानं सांगितलं। दुसऱ्या एका डंपर चालकाकडे विचारणा केली असता प्रवरा नदी पात्रामध्ये उत्खनन करून डेपोकडे न जाता नरसाळी तालुका श्रीरामपूर शिवारामध्ये खाली केलं असल्याचं त्यानं सांगितलं। उत्खननाच्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून उत्खनन करून वाळू न भरलेले डंपर डेपोवरती न जाता परस्पर बेकायदेशीरपणे कुठल्याही प्रकारची पावती अथवा शासकीय परवानगी न घेता विक्रीसाठी जात आहेत। पकडलेले डंपर पुढील कारवाईसाठी देवळाली प्रवराचे मंडल अधिकारी आणि राहुरी महसूल पथकाच्या ताब्यात देऊन बेकायदेशीररित्या चालू असलेला वाळू उपसा कायमस्वरूपी बंद केला आहे। यावेळी माजी सरपंच गणेश कोतकर, बाळासाहेब कोतकर, नवनाथ कोतकर, काकासाहेब आरंगळे, सुदाम कोतकर तसेच अण्णासाहेब देठे, शंकर कोतकर, नरेंद्र कोतकर, जावेद पठाण तसेच अविनाश आरंगळे, बबन लोंढे, सोमनाथ कोतकर, लक्ष्मण देठे, अमोल कोल्हे, खंडू गांगुर्डे, किरण आरंगळे तसेच सोमेश्वर कोतकर, अजय कोतकर आदींसह ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। मात्र या घटनेमुळे राहुरी तालुक्यात महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू तस्करी सुरू आहे असं दिसतंय। वाळू तस्कर आणि महसूलचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असल्यानं महसूल प्रशासन वाळू तस्करीवरती कारवाई करण्यास टाळाटाळ करते असा आरोप नागरिकांकडून केला जातोय। मौजे करजगाव हद्दीतून वाळू डेपो पडलेला असून येथून सर्व नियम धाब्यावर बसून बेसुमार वाळू उपसा केला जात आहे आणि बेपरवाना ओव्हरलोड गाड्या, शाळेच्या विद्यार्थ्यांचे हाल आणि रस्त्याची अत्यंत दुर्दैवी अवस्था। स्थानिक महसूल प्रशासनाचं याकडे सर्वांचं दुर्लक्ष असून गाड्या ओव्हरलोड आणि बेकायदेशीर पाठवल्या जातात। नियमबाह्य आणि यांचे जे स्थानिक व्यवहार होतात जे खनिजच्या नावे न होता पर्सनल नंबर वरती पैसे मारून घेतात, फोन पे मारून घेतात आणि हे गाड्या पसरवतात। मौजे करजगाव तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर या ठिकाणा लाख येथे शासकीय डेपो झालेला आहे, पण त्या जे शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून हे वाळू डेपो चालक आणि वाहन चालक त्या शासकीय नियमापेक्षा जास्त प्रमाणात वाळू भरतात आणि शासन याकडे कानाडोळा करीत जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे। आज सकाळी ठीक 10 वाजता मौजे करजगाव नदी पात्रातून ब्राह्मणगावकडे जाणाऱ्या वाळून भरलेल्या गाड्या आम्ही समस्त ग्रामस्थांनी अडवल्या आणि त्यांना विचारणा केली। एक गाडी
भरेल होती आणि तीची चौकशी करत असता 2 गाड्या मागून आल्या खाली होऊन रिकाम्या गाड्या आणि त्याची कुठल्याही प्रकारची शासनाची पावती नाही काय नाही असं असताना शासनानं आणि महसूल विभागानं याकडे जर लक्ष दिलं नाही तर यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन ग्रामस्थ करतील असा महसूल प्रशासनाला आम्ही इशारा देत आहोत. आज सकाळी ठीक 10:30 वाजता वाळूचे डंपर करसगाव नदी पात्रातून घेऊन त्या ट्रकवाल्याकडे कोणत्या प्रकारचा परवाना नसताना बेजबाबदारीपणे शेजारच्या गावात फोनवर पैसे मारून खाली होत होते आणि हे अशाच दररोज रात्रंदिवस अशाच प्रकारचं काम चालू आहे आणि शाळेतल्या पोरांना त्यांना जाण्याला लय त्रास होतो. परत रस्ते इतके खराब झाले यांचं अजिबात लक्ष नाही आणि ज्यांनी वाळू डेपो चालवायला घेतला त्यांनी परस्पर वाळू इकडे विकू राहिले. शासनाला त्याच्यामध्ये 1 रुपया सुद्धा जमा नाही होऊ राहिले. तरी शासनाने तुरंत त्याच्याकडे लक्ष द्यावा आणि जे डेपो चालकाला दिल्या त्याच्याच गाड्या पाहिजे. आता या गाड्यांचे एकाचा इन्शुरन्स काही फुल फाडेल नाही. हे बेकायदेशीर इतका ओव्हरलोड आहे त्या गाड्यांमध्ये. तर याच्याकडं शासनाचं म्हणजे आरटीओचं सुद्धा लक्ष नाही अशी आमच्या गांभीर्य लक्षात आली. आणि डेपोत सीसी कॅमेरे जिथं उत्खनन होतं तिथं सीसी कॅमेरे नाही. गाड्या परस्पर कुणी पण कोणाच्या गाड्या त्या भरून जाते त्याची पावती नाही लिगल काहीच नाही आणि परस्पर घेऊन जाते. एवढं बोलून मी थांबतोय. माझं एकच म्हणणं आहे की महसूल प्रशासनाचे अधिकारी हे पूर्णपणे वाळू माफियांना मोठं करण्याचं काम करत आहेत. ते कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर निर्बंध ठेवण्याची जबाबदारीनं वागत नाहीत. कुठलीही जबाबदारी त्यांची बदल एवढं स्थानिक तलाठ्यांपासून तर तहसीलदार पर्यंत सर्व महसूल अधिकारी भ्रष्ट आहेत. ते कुठल्याही प्रकारचा निर्बंध ठेवण्याचं काम या वाळू माफियांवर करत नाहीत. करसगाव ग्रामस्थ यांना जवळ गावाला माहिती भेटणार. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.